Standard 9, Subject Science and Technology Part 2, Lesson number 8, Useful and Harmful Microorganisms. धडा 8वा, युजफुल आणि हार्मफुल म्हणजे उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीव हा धडा आज आपण सुरू करणार आहोत. सूक्ष्मजीव जे आहेत हे सूक्ष्मजीव अतिशय मायन्यूट असतात. ते डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. सूक्ष्मदर्शीच्या सहाय्याने त्यांना पाहावं लागतं. सूक्ष्मदर्शीखाली हे दिसून येत असतात. यापैकी काही सूक्ष्मजीव जे असतात काही युजफुल असतात तर काही हार्मफुल असतात. म्हणजे काही सूक्ष्मजीव उपयोगी आहेत तर काही सूक्ष्मजीव उपद्रवी असतात. यापैकी आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आज बघणार आहोत. यामध्ये उपयोगी सूक्ष्मजीव कोणकोणते आहेत हे बघणार आहोत. यातला पहिला आहे लॅक्टोबॅसिलाय. लॅक्टोबॅसिलाय इट इज अ काइंड ऑफ बॅक्टेरिया. एक प्रकारचे हे जीवाणू आहेत. जर आपण ताकामधील घरी जे ताक आपण वापरतो या ताकामधील बटर मिल्क एक थेंब जर आपण ग्लास स्लाईडवरती घेतलं आणि सूक्ष्मदर्शीखाली जर पाहिल्यानंतर आपल्याला या सूक्ष्मदर्शीखाली रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स दिसतात. अँड दे आर मायन्यूट, अतिशय सूक्ष्म असतात. अँड रेक्टँग्युलर इन शेप, इथं जे आकृतीत दाखवलेलं आहे त्याप्रमाणे अतिशय सूक्ष्म आणि रेक्टँग्युलर त्यांचा आकार दिसतो. दिस इज वन काइंड ऑफ बॅक्टेरिया. एक प्रकारचे हे जीवाणू आहेत. लॅक्टोबॅसिलाय आर अनएरोबिक बॅक्टेरिया. विनॉक्सी सूक्ष्मजीव असं जीवाणू म्हटलं तर त्यांना, कारण का दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट द यूज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या शिवाय ऊर्जा निर्मिती करतात म्हणून त्यांना काय म्हटलं तर अनएरोबिक बॅक्टेरिया असं म्हटलं तर. आता या लॅक्टोबॅसिलाय सूक्ष्मजीवाणूंचा उपयोग कुठं केला जातो तर जेव्हा दुधापासून दही बनवण्याची जी प्रोसेस घडून येत असते, या योगर्ट प्रिपरेशन आपण म्हणतो आपण त्याला. योगर्ट म्हणजे काय, दही. ही दही बनवण्याच्या प्रोसेसमध्ये लॅक्टोबॅसिलायचा उपयोग केला जातो. म्हणजे दही बनवण्याची प्रोसेस म्हणजे काय बघा. दही कसं बनतं तुम्हाला माहीत असेल. घरी नसेल तर आईला विचारा. काय केलं जातं तर रात्री काय केलं जातं, दूध थोडं कोमट केलं जातं आणि त्यामध्ये विरजन म्हणजे ताकाचे थेंब घातले जातात काही, आणि रात्रभर हे असंच ठेवलं जातं. मग त्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस घडून येत असते, किण्वन प्रक्रिया घडून येत असते. यामध्ये किण्वन प्रक्रियेमध्ये काय होत असतं तर मिल्कमध्ये लॅक्टोज नावाची शुगर असते. दुधामध्ये लॅक्टोज नावाची शुगर असते. दे लॅक्टोबॅसिलाय कन्वर्ट दिस लॅक्टोज शुगर इंटू लॅक्टिक ॲसिड. दुधामध्ये असणारी लॅक्टोज शुगरचं रूपांतर ते कशात घडवून आणतात तर लॅक्टिक ॲसिडमध्ये घडवून आणतात. या प्रोसेसला काय म्हटलं तर फर्मेंटेशन प्रोसेस म्हणतात. आता ही किण्वन प्रक्रिया झाल्यानंतर याच्या पुढची प्रक्रिया आहे कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन म्हणजे काय होतं, द pH ऑफ मिल्क डिक्रीजेस कॉझिंग कोॲग्युलेशन. pH डिक्रीज होतो म्हणजे काय होतं, कोणतंही जर तुम्ही लिक्विड घेतलं तर त्याचा pH हा ठराविक असतो. तो पदार्थ ॲसिडिक आहे की बेसिक आहे ह्या pH वरून ठरवलं जातं. न्यूट्रल pH 7 असतो. पाण्याचा pH 7 असतो म्हणजे न्यूट्रल असतं. 7पेक्षा कमी pH असला त्या एखाद्या लिक्विडचा तर ते ॲसिडिक म्हटलं जातं. 7पेक्षा जास्त असला तर बेसिक असं म्हटलं जातं. आणि यानुसार ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे ओळखण्यासाठी pH पहिला ओळखला जातो. मग इथं काय होतं, मिल्कचा जो pH आहे, दुधाचा pH जो आहे, या फर्मेंटेशन प्रोसेसमुळे काय होतं, हा pH काय होतो डिक्रीज होतो. pH जो आहे हा डिक्रीज होतो आणि कोॲग्युलेशन व्हायला सुरुवात होतं. कॉझिंग कोॲग्युलेशन ऑफ मिल्क म्हणजे काय होतं तर दुधामध्ये असणारे जे प्रोटीन्स जे असतात प्रथिने आळतात, घट्ट व्हायला सुरुवात होतात. द मिल्क प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क. दुधातील दुसऱ्या घटकापासून हे प्रोटीन्स काय होतात वेगळे व्हायला तयार होतात आणि त्याचं रूपांतर घट्ट अशा दह्यामध्ये घडून येत असतं. म्हणजे दुधापासून दही बनतं. याच्यामध्ये योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोअर टेस्ट. आता दुधाची चव वेगळी आणि दह्याची चव वेगळी का तर जेव्हा कोॲग्युलेशन प्रोसेस होत असते त्यानंतर लॅक्टिक ॲसिड तयार होत असतं. या लॅक्टिक ॲसिडची चव सोअर असते म्हणजे तुरट असते, आंबट असते याच्यामध्ये, आणि त्यामुळे आंबट चव दह्याला आपल्याला दिसून येत असते पण दुधाची चव आपल्याला आंबट लागत नाही. कशामुळे घडून येत असतं तर कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं. यामध्ये लॅक्टिक ॲसिडची चव सोअर असते
आंबट असते, म्हणून दह्याची चवसुद्धा आंबट लागते. द लो pH डिस्ट्रॉयज हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. आता दहीसुद्धा खाणं उपयुक्त का आहे म्हटलं तर शरीरामध्ये काही सूक्ष्मजीव असतील, इतर उपद्रवी सूक्ष्मजीव असतील, तर या लो pHमुळे काय होत असतं, दुधामध्ये असणारे जे हार्मफुल मायक्रोब्स वगैरे जे असतात, हे मायक्रोब्स काय केले जातात, डिस्ट्रॉय केले जातात. त्यामुळे दहीसुद्धा उपयोगी मानलं जातं. आता तुम्ही पुस्तकातला हे पेज उघडायचं 88. याच्या खाली आता मी शिकवलं, याच्या खाली यूज युअर ब्रेन पॉवर ही जी चौकट आहे, ही चौकट सेल्फ स्टडीला आहे. डू यू नो ही पण चौकट सेल्फ स्टडीला आहे, तिथं खुणा करून घ्यायच्या आहेत. यानंतर पेज नंबर 89 हा रिड्युस्ड सिलेबसमध्ये आहे सगळं. युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाय हे सुद्धा काय तर सेल्फ स्टडीला आहे. म्हणजे लॅक्टोबॅसिलायचे उपयोग कोणकोणते आहेत हे सेल्फ स्टडीसाठी आहे. त्याच्यामध्ये व्हेरियस मिल्क प्रोडक्ट लाईक योगर्ट, बटर मिल्क, घी, चीज, श्रीखंड कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम फर्मेंटेशन मिल्क. म्हणजे दुधाच्या किण्वन क्रियेतून हे सगळे दुधाचे पदार्थ तयार करता येतात. याच्यामध्ये मग लॅक्टोबॅसिलाय फर्मेंटेशन जे आहे, ही जी फर्मेंटेशन प्रोसेस जेव्हा घडून येत असते त्यावेळी सीडार, कोका, पिकल्स ऑफ व्हेजिटेबल्स हे सुद्धा हे तयार करण्यासाठी सुद्धा या लॅक्टोबॅसिलायचा उपयोग केला जातो. लॅक्टोबॅसिलाय अँड सम अदर युजफुल मायक्रोब्स टेकन टुगेदर आर यूज टू ट्रीट ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. पोटाचे जे विकार असतील त्यासाठी हे लॅक्टोबॅसिलाय वापरले जातात. लिव्हनड फॉडर ऑफर टू डोमेस्टिक कॅटल लाईक काऊज अँड बफेलोज इज फॉडर फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाय. म्हणजे फर्मेंटेशन जी प्रोसेस होत असते, दुभत्या जनावरांना आपण आंबोन जे दिलं जातं हे सुद्धा लॅक्टोबॅसिलायच्या सहाय्यानं फर्मेंटेशन होतं. द लॅक्टोबॅसिलाय फर्मेंटेशन प्रोसेस इज यूज टू मेक वाईन अँड सम टाईप ऑफ ब्रेड. ब्रेड तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. वाईन तयार करण्यासाठी सुद्धा लॅक्टोबॅसिलायचा उपयोग. हा जो आहे सेल्फ स्टडीला आहे, इव्हॅल्युशनला नाही आहे. हे तिन्ही चौकट सेल्फ स्टडीला आहे. त्याच्या खाली रिसर्च जे लिहिलेलं आहे चौकट ही सुद्धा नाही आहे, कॅन्सल केली आहे रिड्युस्डमध्ये. यानंतर आता रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया. दुसरे बॅक्टेरिया बघणार आपण, सिम्बायोटिक बॅक्टेरिया, दॅट इज रायझोबियम. याच्या अगोदर आता लॅक्टोबॅसिलाय बघितल्यानंतर रायझोबियम बघायचं आहे. आता हे रायझोबियमचे बॅक्टेरिया कुठं आढळून येतात बघा. जर तुम्ही भुईमुगाची वेल उपटून घेतली, शेतातून भुईमुगाचे वेल उपटून घेतल्यानंतर त्याच्या मुळावरती बघायचं तर त्याच्यावरती गाठी असतात, सूक्ष्म सूक्ष्म अशा गाठी असतात. वेलीच्या मुळावरती गाठी असतात आणि त्यामध्ये मग काय करायचं आहे, आफ्टर कीप इट इन 70% सोल्युशन ऑफ इथाइल अल्कोहोलमध्ये ते घालायचं आहे 4 ते 5 मिनिट. आणि ते सगळे रूट्स सगळे स्वच्छ क्लीन करून घ्यायचे आहेत वॉटरने. आणि टेक थिन सेक्शन्स ऑफ द रूट नोड्यूल्स. त्या रूट नोड्यूल्सचा थिन अतिशय पातळ असं सेक्शन घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये फक्त भुईमुगच असं असेल नाही तर द्विबीजपत्री ज्या आहेत, आता इथं सोयाबीन प्लांट दाखवलेला आहे, सोयाबीन, ग्राउंडनट, ज्या डायकॉटिलिडॉनस प्लांट जे असतील त्या प्लांटमध्ये असणारे रूट नोड्यूल्स जे असतात त्याचा थिन सेक्शन घ्यायचा आहे आणि सॅफ्रॅनिनमध्ये 2-3 मिनटं बुडवून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ग्लास स्लाईडवरती कवर करून अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं आहे. आपल्याला अशा प्रकारचं हे रूट नोड्यूलचं स्ट्रक्चर दिसून येतं याच्यामध्ये. आता यामध्ये रायझोबियम बॅसिलाय जे असतात, ह्या बॅक्टेरिया जे असतात यांची रचना कशी आहे बघा. याच्यामध्ये सेल डिव्हिजन प्रोसेस घडून येत असते आणि ग्रोथ ऑफ द रूट नोड्यूल्स, इथून हे बॅक्टेरॉइड दाखवलेलं आहे, हे इथून रूट नोड्यूलची ग्रोथ होत असते. याच्यामध्ये इथं दिसतात सेल डिव्हिजन, इथं प्रोसेस घडून आलेली आहे. म्हणजे सेल डिवाइड होत जातात. कंडक्टिंग टिश्यू ऑफ नोड्यूल्स, या नोड्यूलमध्ये असणारे हे कंडक्टिंग टिश्यू आहेत, याला बॅक्टेरियॉइड असं म्हटलं जातं. आणि इन्फेक्शन बाय बॅक्टेरिया, इथं बॅक्टेरियामुळे इन्फेक्शनसुद्धा होत असतं. इन्फेक्टेड रूट हेअर्स इथं इन्फेक्टेड दिसून येत असतात. म्हणजे इथं सेल डिव्हिजन प्रोसेस घडून येत असते आणि हे सूक्ष्म बॅक्टेरिया जे आहेत, या बॅक्टेरियांची रचना आपल्याला रूट नोड्यूलची रचना दिसून येत असते. म्हणजे यामध्ये या बॅक्टेरिया आपल्याला आढळून येत असतात.
रायझोबिया बॅक्टेरिया यामध्ये रूट नोड्यूल्समध्ये आपल्याला आढळून येत असतात. आता या बॅक्टेरियाचा रोल काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय, म्हणजे त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, हे फक्त तुम्हाला ही डायग्राम विचारली जाते, ह्याचं डिस्क्रिप्शन एवढं विचारलं जात नाही. रूट नोड्यूल्सची डायग्राम तेवढी तयार करून ठेवायची. यानंतर रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. आता हे रायझोबियम आपण बॅक्टेरिया ज्या बघितल्या सिम्बायोटिक, त्यांचा रोल कोणता आहे, त्यांचं महत्त्व काय आहे, तर रायझोबियम दे आर लिव्हिंग इन रूट नोड्यूल्स, सप्लाय नायट्रेट्स, नायट्राइट्स अँड अमायनो ॲसिड टू प्लांट. वनस्पतींना नायट्राइट पुरवतात. कुठून घेतात मग? ही मुळे काय करतात, सगळी जमिनीतून हे नायट्रेट सगळे काय करत असतात, ॲब्सॉर्ब करून घेत असतात आणि प्लांटला पुरवतात. अँड इन एक्सचेंज गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट फ्रॉम इट, आणि त्याच्या बदल्यात स्वतःला ऊर्जा मिळवून घेतात. म्हणजे त्या प्लांटकडून कार्बोहायड्रेट घेतात आणि प्लांटला काय देतात, तर नायट्रेट देतात. सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. अशा प्रकारे जे रिलेशनशिप आहे याला सिम्बायोसिस असं म्हटलं जातं. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजनस कंपाऊंड्स फ्रॉम ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. वातावरणातला जो नायट्रोजन जो आहे हा नायट्रोजन शोषून घेतात. मुळावरती असणाऱ्या ज्या गाठीमध्ये असणारे हे जे रायझोबियम बॅक्टेरिया काय करतात, तर वातावरणातला नायट्रोजन रेणूच्या रूपामध्ये असतो. हा नायट्रोजन वनस्पतींना पण घेता येत नाही आहे असं, आणि प्राण्यांना पण घेता येत नाही. आपण सुद्धा वातावरणातला जसा ऑक्सिजन घेतो तसा नायट्रोजन घेऊ शकत नाही. मग ह्याचं रूपांतर कशात केलं जातं, तर वनस्पतीमध्ये असणाऱ्या मुळावरती असणाऱ्या गाठीमध्ये असणारे बॅक्टेरिया काय करतात, हा नायट्रोजन हवेतला शोषून घेतात. त्याचं रूपांतर नायट्रेट आणि नायट्रोजनस कंपाऊंड्समध्ये घेतात आणि हे कंपाऊंड्स मग वनस्पतीमध्ये तयार होतात. मग वनस्पती प्रोटीन्स तयार करतात, प्रथिने तयार करतात. मग हा नायट्रोजन कुठं गेला, तर प्रथिनांच्या स्वरूपामध्ये गेला. मग असे घटक वनस्पती आपण खातो आणि आपल्याला नायट्रोजन मिळतो. फॉर दिस प्रोसेस नायट्रोजन फिक्सेशन दे नीड ल्युमिनियस प्लांट्स लाईक बीन्स, स्वीट पी, सोयाबीन एक्सेट्रा ॲज अ होस्ट. आणि ही प्रोसेस घडवून आणण्यासाठी, नायट्रोजन फिक्सेस घडवून आणण्यासाठी या सूक्ष्मजीवांना कशाची आवश्यकता असते होस्ट म्हणून, तर ल्युमिनियस प्लांट्स म्हणजे शिंबीवर्गीय वनस्पती म्हणतो, द्विदल वनस्पती ज्या असतात यांची आवश्यकता असते. बीन्स अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन्स ड्यू टू नायट्रोजनस कंपाऊंड्स. म्हणून बघा, डाळी कडधान्ये जास्त खाल्ली जातात, जास्त खावं असा सल्ला दिला जातो. कारण का, त्यामध्ये काय असणार आहे, जास्त नायट्रोजनस घटक असतात. मेड अवेलेबल बाय रायझोबिया, त्यांच्या मुळावरती रायझोबिया असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये नायट्रोजनस कंपाऊंड्स असतात. वनस्पतींना सुद्धा, जमिनीला सुद्धा हा नायट्रोजन कसा पोहोचवला जातो बघा, तर आफ्टर हार्वेस्टिंग ल्युमिनियस प्लांट्स, जेव्हा मळणी झाल्यानंतर द लेफ्ट ओव्हर रूट अँड अदर पार्ट्स आर डिलिबरेटली डम्प्ड इन फार्म सॉईल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन. म्हणजे बॅक्टेरिया जमिनीत जास्त प्रमाणात राहाव्यात म्हणून काय केलं जातं, तर मळणी झाल्यानंतर आहे असे हे पिकं जी असतात जमिनीत गाडली जातात. कारण का, मुळं त्यांची वगैरे जमिनीत गाडल्यानंतर बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन तिथं वाढावं म्हणून. अँड टू रिड्यूस द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, आणि तिथे एक प्रकारचं खत तयार होतं आणि त्यामुळे रासायनिक खतांची जी आपण जास्त वापरली जातात अशी खते, ह्या खतांचं आपल्याला कमी प्रमाणात वापरता येतं. कारण का ऑलरेडी इथं खत तयार होतं. देअर ॲडवर्स इफेक्ट्स, आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला कमी दिसतात. इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्सेस ऑन फर्टिलायझर्स अँड दस वर्क्स टू बेनिफिट ऑफ फार्मर्स. आणि त्यामुळे जर पिकं अशी ही काढून घेतल्यानंतर, मळणी झाल्यानंतर, कापणी झाल्यानंतर जमिनीत जर अशीच गाडली तर एक प्रकारचं उत्तम खत तयार होतं आणि त्यामुळे खतांना लागणारा खर्च जो आहे हा खर्चसुद्धा कमी होतो आणि एक प्रकारचा शेतकऱ्यांना याच्यामुळे फायदा होतो. Nowadays, seeds are coated with rhizobial solution or powder before sowing. बिया ज्या असतात ह्या बिया पेरणीपूर्वी काय केले जातात, रायझोबियल सोल्युशन जे आहे या सोल्युशनमध्ये
डीप केल्या जातात, बुडवल्या जातात. आफ्टर सोईंग रायझोबिया एंटर द प्लांटलेट्स. म्हणजे का, तर त्यामध्ये रायझोबिया सूक्ष्मजीवाणू जे असतात हे जास्त तयार व्हावेत, त्यांची संख्या वाढावी आणि नायट्रोजन फिक्सेशन व्हावं. अँड दिस इज कॉल्ड रायझोबियल इनक्युलेशन. आणि यालाच काय म्हटलं तर रायझोबियल इनोक्युलेशन असं म्हटलं तर दिस एक्सपेरिमेंट हॅज हेल्प्ड इन सप्लाय ऑफ नायट्रोजन टू सिरियल्स अँड अदर क्रॉप्स बिसाइड लुग्मिनियस क्रॉप्स. आणि त्यामुळे काय केलं जातं, सगळ्या ज्या बिया आहेत या बिया फक्त ल्युग्मिनियसवरतीच आपल्याला काय असणार आहेत, रायझोबिया ज्या असणार आहेत त्या मुळावरती असणार. मग इतर जे क्रॉप आहेत याच्यामध्ये सिरियल्स असतील म्हणजे कडधान्य जे असतील, दुसरी तृणधान्य म्हणतो आपण याच्यामध्ये, या सगळ्याच्या बिया काय केल्या जातात, या रायझोबियल सोल्युशनमध्ये बुडवल्या जातात की जेणेकरून नायट्रोजन त्या वनस्पतीला जमिनीला पुरवला जावा आणि त्या रूटमार्फत काय केलं जावं तर त्या प्लॅन्टच्या शरीरामध्ये हे नायट्रोजन जाण्यासाठी अशा पद्धतीनं ही प्रोसेस घडवून आणली जाते.